अहमदनगरमधील मुळा धरण प्रकल्पग्रस्तांनी उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। मुळा धरणाच्या निर्मितीसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत। नेवासा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचं अद्याप पुनर्वसन झालेलं नाही। निळवंडे धरणाच्या प्रकल्पबाधितांचं 100% पुनर्वसन करण्यात आलंय। मात्र मुळा धरणात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत ते अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील प्रकल्पग्रस्तांनी दिलाय। शासनाकडे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला, मंत्रालयात पाठपुरावा केला, परंतु कुठल्याही प्रकारचं गावठण मंजूर झालं नाही। आणि वारंवार शासनाला विनंती करूनही, पाठपुरावा करूनही हायच ती स्थिती त्या ठिकाणी आहे। म्हणून या ठिकाणी या महिलांनी आता हे सगळं शस्त्र हातात घेतलं आहे आणि महिलांनी असं ठरवलं आहे, मुख्यमंत्री जरी म्हणत असले की आम्ही आमच्या लाडक्या बहिणी, आम्हाला मुख्यमंत्र्यांनी 1,500 रुपये जरी दिले ते नको, पण कमीत कमी राहायला जागा द्या, असं या लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे। म्हणून येत्या 6 तारखेला त्यांनी 5 तारखेपर्यंत कुठलाही निर्णय जर नाही घेतला तर त्या 6 तारखेला उपोषणाला बसणार आहे आणि याची सर्वस्व जबाबदारी ही शासनावर राहील। आम्ही या जागेची गेल्या 70 वर्षापासून पाठपुरावा करीत आहे। आमचे आजसासू गेले, सासरे गेले, सगळे आमची पिढी चालली। आमच्या मुलाबाळांना ही जागा आमच्या नावावर म्हणून ही आमची अपेक्षा आहे। जर नाही केली तर आम्ही 6 तारखेला उपोषण करणार आहे। ते पण अमर उपोषण राहणार। तुम्ही जेव्हा आम्हाला होकार देता त्याच टायमाला आम्ही उठणार, नाही तर आम्ही उठणार पण नाही। तिथून आम्हाला गेले 1,500 नाही मिळाले तरी चालते, पण आमची जागा आमच्या नावच पाहिजे।